आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, मंत्रिमंडळातील माझे सहकारी तसंच आपल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन हसन मुश्रीफजी, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, तसंच उपस्थित असणाऱ्या माजी खासदार निवेदिताताई माने, विधिमंडळातील माझे सहकारी राजेंद्र पाटील यड्रावकर, राजेश पाटील, तसंच माजी आमदार संजय बाबा गाडगे, दुसरे माजी आमदार अमल महाडिक, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण ह्या कार्यक्रमाच्या करता एकत्र जमलो ते कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन विधिमंडळातील माझे सहकारी राजू आवळे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी GM शिंदे, AY पाटील, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, प्रताप भैया माने, संचालक बोर्डातील सर्व सहकारी संचालक, माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातले जमलेले प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी, सहकारामधले सगळे मान्यवर, सर्व आजी माजी पदाधिकारी, पत्रकार मित्रांनो, माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। ह्या बँकेच्या ई-लॉबी आणि नूतन इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्तानं साधारण काय काय बोर्डाच्या मनात होतं, मुश्रीफ साहेबांच्या मनामध्ये होतं, हे त्यांनी सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना सांगितलं। पण काही सतत वेगवेगळ्या घटना घडल्या आणि त्याच्यामुळे आपल्याला आज हा कार्यक्रम माझ्या उपस्थितीमध्ये घ्यावा लागला आहे। 2-4 दिवसातच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, मला कोणी सांगितलं नाही पण शक्यता आहे, कारण नोव्हेंबरच्या दिवाळीनंतर विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि त्याच्यामुळं बरेच दिवसापासून प्रलंबित असलेला कार्यक्रम आज होतोय, त्या गोष्टीचं समाधान मला आहे। सुरुवातीलाच मी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ई-लॉबी आणि कोल्हापूर शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी एक चांगल्या प्रकारची वास्तू, त्या नवीन इमारतीचं उद्घाटन सुरुवातीला झालं असं जाहीर करतो। सुरुवातीला चेअरमन साहेबांनी सांगितलं, व्हाईस चेअरमन साहेबांनी सांगितलं, एक गोष्ट खरी आहे, मी उद्याच कॅबिनेट लागलेली आहे आणि गेल्यानंतर मी अनुदानाच्या संदर्भामध्ये ज्याचा उल्लेख आमच्या आमदार साहेबांनी केला, व्हाईस चेअरमन साहेबांनी, त्याच्याबद्दलची माहिती घेतो। मी सहसा एक शिस्तीचा कार्यकर्ता आहे आणि अनेक वर्ष तुमच्या सगळ्यांच्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अर्थमंत्री म्हणून ह्या राज्याची जबाबदारी सांभाळण्याची संधी मिळालेली आहे आणि जिथं मॅचिंग ग्रँट असतात केंद्र सरकार आणि राज्य सरकार, तिथं केंद्राचे पैसे आल्यानंतर ताबडतोब आमची मॅचिंग ग्रँट त्याला जोडून आम्ही त्या लाभार्थ्याला तो लाभ देण्याचा प्रयत्न करत असतो। तर उद्याच मी त्याच्याबद्दलची माहिती घेतो आणि त्याच्यातनं मार्ग काढतो। दुसरं एक 50,000 रुपये मला आठवतं उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी त्या काळामध्ये काही निर्णय घेतलेले होते, आम्ही लोक त्या मंत्रिमंडळामध्ये होतो, परंतु करोनाचं संकट आलं आणि काही गोष्टी नाईलाजास्तव आम्हाला थांबवाव्या लागल्या। 2 लाखापर्यंत पीक कर्ज आपण माफीचा निर्णय घेतला, 2 लाखाच्या वरच्यांचा ते तसंच बाजूला राहिलं आणि वेळेमध्ये परतफेड करणारा जर महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये कोणता शेतकरी आहे तर तो माझ्या कोल्हापूर जिल्ह्याचा शेतकरी हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे। शिस्तीचं पालन करणारा, घेतलेलं कर्ज वेळेत फेडणारा, वापरलेल्या विजेचं बिल वेळेमध्ये फेडणारा, अशा प्रकारचा नावलौकिक माझ्या ह्या कोल्हापूरवासियांचा, इथल्या माझ्या शेतकरी वर्गाचा आहे। आणि त्याच्यामुळं ज्यावेळेस आत्ताच्या सरकारमध्ये आम्ही गेलो आणि दिलीपरावांच्याकडे आम्ही सहकार मंत्रीपद दिलं, त्यावेळेस मी दिलीपरावांना सांगितलं जवळपास सहकार विभागाकडे 250 कोटी रुपये, राज्य सरकारचे 50,000 रुपये ज्यांना
वेळेत परतफेड करतात त्यांना द्यायचे ते आहेत. त्याच्याबद्दल स्वतः मुश्रीफ साहेबांचाही पाठपुरावा होता, तुमच्या भागातल्या आमदारांचाही पाठपुरावा होता आणि मी अधिकाऱ्यांना माझ्या सूचना दिल्या की त्याची यादी घ्या आणि ते पैसे पाठवा. काही लोकांना पैसे आलेत, परंतु काही लोकांना पैसे आलेले दिसत नाहीत. त्याच्याबद्दल इथल्या DDRला विचारून का ते राहिलेले आहेत त्याची माहिती घेतो आणि जे कबूल केलेलं आहे ते पैसे जरी मागच्या आघाडी सरकारमध्ये कबूल केलेलं असलं तरी यावेळेसचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी मला सांगितलं की जरी ते मागं डिक्लेअर केलेलं असलं आणि द्यायचं बाकी राहिलेलं असेल त्यांच्या काळातलं असलं तरी आपल्या काळामध्ये ते दिलं पाहिजे, कारण शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्यामध्ये दुजाभाव करून चालणार नाही आणि म्हणून आम्ही सगळ्यांनीच ते पैसे द्यायचा निर्णय घेतलेला आहे. परंतु मला मुश्रीफ साहेबांना पण माझी विनंती आहे, उद्या तुम्ही येणार आहे का कॅबिनेटला माझ्याबरोबर? कॅबिनेटला येणार नसेल तरी देखील मला तिथं माहिती जर कुणाकडनं उपलब्ध झाली तर मी आता ACS सहकार देवरा आहे, देवराला सांगून आणि देवरा माझ्याकडेही प्लॅनिंग डेस्क दोन्ही जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आहेत आणि आपला OP गुप्ता फायनान्सचा सेक्रेटरी आहे, त्या दोघांना सांगून ते राहिलेलं काम हे हातानिराळं करण्याच्या करता निश्चितपणे माझ्याकडनं मदत होईल ह्याबद्दलची ग्वाही मी कोल्हापूरवासियांना देतो. एकंदरीतच या आपल्याकडं सहकार चळवळ अतिशय चांगल्या पद्धतीनं रुजली गेलेली आहे. काही लोकांनी त्याला डाग लावलेला आहे, काही जण चांगल्या संस्था चालवत नाही. आज आपल्या राज्यामध्ये ज्या काही 32 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत त्याच्यामध्ये अनेक बँका ह्या अडचणीमध्ये आहेत आणि त्यांना अडचणीतनं बाहेर काढण्याच्या करता आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो. त्याच्यामध्ये कसं ह्यांना मदत करता येईल, अलीकडेच मुश्रीफ साहेबांना आठवत असेल बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अडचणीत आली, तिला 300 कोटी रुपये दिल्याशिवाय ती अडचणीतनं बाहेर निघत नव्हती. शेवटी सरकारने राज्य सहकारी बँकेला गॅरंटी दिली की 300 रुपये तुम्ही 300 कोटी द्या 10 वर्षाच्या परतफेडीनं आणि त्या बँकेला पुन्हा एकदा तिचं पुनरुज्जीवन करा आणि तशा पद्धतीनं काम सुरू केलं. अशा अनेक बँकांना आपण मदत करतो. पण सुदैवाने तुमच्या माझ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या बँका अतिशय उत्तम चाललेल्या आहेत. काही दिवसापूर्वीच मी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अमृत महोत्सवी वर्ष सांगता वर्ष साजरं केलं, त्याला मी उपस्थित होतो आणि तिथं मी पाहिलं राज्यामध्ये आज नंबर 1ची बँक म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ओळख आहे. तुमची देखील बँक मधल्या काळामध्ये थोडी अडचणीत आलेली होती, परंतु मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि सगळ्यांनी इथं राजकारण जरी वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे काही सहकारी बोर्डामध्ये असले तर त्याच्यात पक्षीय राजकारण न आणता जिल्ह्याचं शेतकऱ्यांचं हित कशात आहे, बँकेचं हित कशात आहे हे त्या ठिकाणी पाहिलं जातं आणि त्याच्यातनं तो अडचणीचा काळ तुम्ही त्या ठिकाणी बाजूला केला आणि सुस्थितीमध्ये तुम्ही आलेला त्याबद्दल चेअरमन या नात्याने मुश्रीफ साहेबांचं त्यांच्या सगळ्या संचालक बोर्डाचं मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. शेवटी ह्या संस्था आपल्या बापदादांनी वडीलधाऱ्यांनी काढलेल्या संस्था आहेत. काहींना 100 वर्ष झालीत, काहींना 75 वर्ष झालीत. आपली पण संस्था ही तसं बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे 38ची आहे, म्हणजे अजून 14 वर्षांनी 100 शतक महोत्सव या बँकेचा साजरा होत असताना त्यावेळेसच्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या संस्था पिढ्यानपिढ्या पुढं चांगल्या चालल्या पाहिजेत. ही ग्रामीण भागातल्या माझ्या शेतकऱ्यांची आर्थिक नाडी आहे. 3 टायर सिस्टीम आहे. विकास सोसायट्या, तुमची जिल्हा बँक आणि नंतर राज्य सहकारी बँक. राज्य सहकारी बँकांची पण मधल्या काळामध्ये फार मोठी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला, परंतु आज तीच राज्य सहकारी बँक 650 कोटी रुपये नफ्यामध्ये आणि अतिशय सुस्थितीमध्ये अशा प्रकारची बँक आहे. कधी कधी आर्थिक संस्थांच्या बाबतीमध्ये
राजकारण आणून बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा फटका सभासदांना बसतो, खातेदारांना बसतो, ठेवीदारांना बसतो, कर्जदारांना बसतो आणि ते होता कामा नये. परंतु सगळ्यांचाच विचार तसा नसतो आणि त्याच्यामुळं कधीकधी अडचणीला पण आपल्याला सामोरं जावं लागतं. महाराष्ट्र राज्याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची एक गौरवशाली परंपरा लाभलेली आहे. ग्रामीण भागामध्ये होणाऱ्या बचतीच्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्याच्या ग्रामीण भागाचा आर्थिक विकास साधण्याच्या दृष्टीनं या बँकांची स्थापना त्या काळामध्ये केली गेली. आज या बँका जिल्ह्याचा आर्थिक, सामाजिक, कृषी आणि शैक्षणिक औद्योगिक विकासाची एक मोलाची भूमिका बजावत आहेत. मला हे जरा माहिती घेतली त्यावेळेस माझ्या लक्षामध्ये आलं की इथं अतिशय दूरदृष्टी असणारे कोल्हापुरामध्ये भास्करराव जाधव, बापूसाहेब राजाज्ञा यांनी सहकार चळवळ सुरू करण्यासाठी पुढाकार घेऊन पुढं जाऊन NT सरनाईक यांच्या सहकार्याने या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सुरुवात करण्यात आली. राजर्षी शाहू, छत्रपती शाहू महाराजांनी नेहमीच सहकाराला पण प्रोत्साहन देण्याचं काम केलं. सहकाराच्या माध्यमातून समाजाची प्रगती साधण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. शाहू महाराज म्हणत होते की पुष्कळ लोकांनी आपली कुशलता, अक्कल, पैसा आणि अंग मेहनत एकत्र केली पाहिजे, म्हणजेच सहकार्य केलं पाहिजे. महाराज पुढं म्हणतात की 10, 20, 50 कुटुंबे उद्योगधंद्याकरता एकत्र झाली पाहिजेत. त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे वेतन मिळावं, होणारा नफाही वाटून मिळावा, यासाठी आपण सहकार्य करण्यास शिका. अशा पद्धतीनं आपल्या कोल्हापूर संस्थानात सहकार वाढवण्यासाठी, सहकार पतपेढी काढण्यासाठी त्यांचा आग्रह असायचा. छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळी सांगितलेलं सहकारासंबंधीचे विचार आज देखील किती तंतोतंत लागू पडतात याची प्रचिती पावलोपावली आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी येते. या बँकेच्याबद्दल मला फार बारकाईनं कुठली इमारत, कुठली वास्तू बघण्याचा एक आवड आहे. मी बारकाईनं ती इमारत बघत होतो. खूप चांगल्या पद्धतीनं ती इमारत उभी करण्याचा प्रयत्न हा तुम्ही सगळ्यांनी केला. त्याच्याबद्दल आर्किटेक्टचं, कॉन्ट्रॅक्टरचं आणि तुमचंही सगळ्या संचालक बोर्डाचं मी त्याबद्दल अभिनंदन करील, त्याबद्दल कौतुक त्या ठिकाणी करील. पण एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना बँकेनी खूप मोठी इथून पुढच्या काळामध्ये स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला मला काही झालं तरी टिकावे लागणार आहे. ह्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्हा बँकेने जोपासलेली आर्थिक शिस्त, पाळलेलं बँकिंग नॉर्म्स आणि काळानुसार वेळोवेळी आधुनिक तंत्रज्ञानाचा केलेला अवलंब, त्यामुळं बँकेचा लौकिक राज्यात आणि देशामध्ये पोहोचलेला आहे. बँकेचा हा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी स्थापनेच्या पासून आजपर्यंतच्या कालावधीत सर्व संचालक मंडळ, सभासद, ठेवीदारांचं मोलाचं योगदान आहे. त्यांनाही मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून धन्यवाद देतो. 1972 साली बांधलेली ही तुमची पहिली इमारत आणि मग त्याला जोडून आता 2024ची झालेली दुसरी इमारत, ह्याच्यातून ह्या सगळा कारभार तुम्ही सगळेजण करताय. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं राजकारण न आणता ही सगळी सेवा तुमची चालू आहे. याबद्दल खरोखरीच मला समाधान आहे. मला तुम्हाला एक दुसरं चेअरमन साहेबांना आणि त्यांच्या संचालक बोर्डाला सांगायचं आहे. आम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय यावेळेचा अर्थसंकल्प सादर करत असताना घेतले. त्याच्यामध्ये 3, 5, 7.5 हॉर्सपावरच्या मोटारचं वीज बिल माफ केलं. 0 रुपयाची बिलं, 0 हे तुम्हाला द्यायला आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. शेवटी आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहे. माझ्या मनात बरेच वर्ष, मी 10 वर्षे डिपार्टमेंट ऊर्जा खातं सांभाळलं आणि त्यावेळेस मला वाटायचं की बाबा काहीतरी मार्ग काढून माझ्या मध्यम शेतकऱ्या, अल्पोदर शेतकऱ्याला, अत्यल्प भूधारक शेतकऱ्याला हे वीज माफी दिली गेली पाहिजे. आता सोलरचं वीज तयार होण्याच्या करता सगळीकडे आता सुरुवात झालेली आहे आणि ते नेमकं आम्ही हेरून ह्याच्यातनं हा निर्णय घेतला. दुसरा निर्णय, आम्ही शेतकरी, महिला, युवक, गरीब यांच्या विकासाला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प मांडला. त्यात महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली. या योजनेमध्ये आम्ही 21 ते 65
ह्या वयोगटातल्या महिलांना महिना 1,500 रुपये याचा लाभ देण्यात येतो. आत्तापर्यंत आजच वचनपूर्तीचा एक टप्पा आम्ही पार पाडला. अलिबागला आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये माणगावला राज्याचे मुख्यमंत्री मी आणि आदिती तटकरे आम्ही सगळ्यांनी तिथं एक बटन दाबलं आणि आजच्या घडीला राज्यातल्या 2,30,00,000 माझ्या महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर असे पैसे त्या ठिकाणी मिळालेले. आज जे बटन दाबलं ते नोव्हेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे 3,000 रुपये सुरुवातीला दिले. ते रक्षाबंधनाच्या निमित्तानं ओवाळणी दिली आणि आत्ता जे दिले ते भाऊबीज येणार आहे, त्या भाऊबीजेच्या निमित्तानं आमच्या माय माऊलींना आणि बहिणींना ओवाळणी दिली. परंतु त्याच्यामध्ये माझी एकच विनंती आहे की DBTच्या माध्यमातून या योजनेचा लाभ आम्ही आमच्या माय माऊली बहिणीला देतोय. त्यामुळं महिलांचं बँकेत खातं असणं आवश्यक आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेने महिलांना झिरो बॅलन्स सेव्हिंग खाते उघडण्यासाठी मदत करावी. आता तुम्ही झिरो बँक करताय का? आहे. बऱ्याचशा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी केलेली आहे आणि त्याचा एक चांगलं समाधान हे महिलांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतं. एकंदरीतच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्यातली सहकार क्षेत्रातली एक अग्रेसर बँक आहे. संचालक मंडळाचं नियोजन, उत्तम कारभार आणि नवनवीन तंत्रज्ञानाच्या वापरातून बँकेचा ग्राहकांचा विश्वास हा प्राप्त केलेला आहे. 21व्या शतकात खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणामुळं बँकिंग क्षेत्रामध्ये प्रचंड वेगाने आमूलाग्र बदल घडत आहेत आणि या बदलांच्या वेगानुसार बँकांना देखील आपल्या सेवा, तंत्रज्ञान, उत्पादन आणि व्यवसाय क्षेत्रात बदल घडून आणावे लागत आहेत. माझाही सुरुवातच मुळात मी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा डायरेक्टर म्हणून त्या ठिकाणी केली. चेअरमन मी पहिला झालो, नंतर मी खासदार झालो, आमदार झालो, राज्यमंत्री, मंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता ही पदं मला मिळाली. आज माझ्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ई-लॉबी सारखी अत्याधुनिक सुविधा सुरू केल्याबद्दल मी ह्या संपूर्ण बोर्डाचं, अधिकारी कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो. या सुविधेमुळं बँकेच्या ग्राहकांना घर बसल्या अनेक सुविधांचा लाभ हा घेता येणार आहे. बँकिंग हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे. आता 1 रुपयापासून अमर्याद रकमेपर्यंत व्यवहार बँकेमार्फत केले जात आहेत. त्यासाठी प्रत्येक वेळेस बँकेमध्ये जाण्याची गरज नाही आहे. आणि आज मी परत ती माहिती घेईल. राज्य सहकारी बँकेचं ती राज्याची बँक आहे, पण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा जर विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत त्या सगळ्या बँकामध्ये ई-लॉबी सुरू करणारी पहिली बँक म्हणून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निश्चितपणे नाव हे कायमचं राहणार आहे. अशा पद्धतीनं तुम्ही सगळेजण काम करताय. ग्राहकांच्या हितासाठी रिझर्व्ह बँकेचे दिवसेंदिवस कठोर नियम तयार केले जात आहेत आणि न्याय नियमाचं पालन करून बँकेचा आर्थिक आलेख उंचावत ठेवण्यासाठी सगळ्यांनी एकत्रितपणे काम करणं अतिशय गरजेचं आहे. ग्राहकांना उत्तमातली उत्तम सेवा द्या. त्याद्वारे ग्राहकांची संख्या वाढवा, कार्यक्षेत्रात शाखांची संख्या वाढवा, वाढलेल्या शाखा अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जोडून व्यवसाय वाढ त्या ठिकाणी करा. सभासद, शेतकरी, कर्जदार, कष्टकरी, ठेवीदारांच्या हितासाठी यापुढे देखील आपली कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अधिक जोमाने कार्यरत राहील याची खात्री मी बाळगतो. मगाशी बोलत असताना स्वतः चेअरमन साहेबांनी, मुश्रीफ साहेबांनी काही वेगवेगळे प्रश्न मांडले. आपल्याकडं जसं 24-25 कोटी रुपये 2000च्या नोटा, त्या बाबतीमध्ये 1000च्या काय 1500च्या नाही, 2000च्या नंतर आलं ते नाही, 2000चे नाही, 1500 तुझ्याकडे दिसतात वाटतं 2000. त्याच्यामध्ये 1500च्या नोटा बऱ्याच जणांच्या पडू नये. जवळपास आपल्या महाराष्ट्रामध्ये 104 का 5 कोटी आहेत. त्याच्यात तुमचे आहेत, पुणे जिल्हा बँकेचे आहेत, सांगली जिल्हा बँकेचे आहेत, अशा ह्या काही बँका आहेत. मुश्रीफ साहेब, सध्या आपण सगळेजण
ह्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आहोत. परंतु एक व्यवस्थितपणे नोट तयार केली तर मग मुश्रीफ आपल्या अमित शाह साहेबांच्याकडे सहकार खातं आहे आणि आपले बरेचसे प्रश्न जे तुम्ही मगाशी सांगितले, विविध कार्यकारी सोसायटीचं पण आणि इतर बाबतीतल्या पण अडचणी ज्या माझ्या कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना येतात, महाराष्ट्रातल्या इतर शेतकऱ्यांना येतात, त्या सोडवायचं म्हटलं तर अक्षरशः अमित शहांकडे कुठलं काम घेऊन गेलं तर ते एकदा समजून घेतात आणि एक गाव दोन तुकडे अशा पद्धतीनं त्यांचं काम आहे. त्याच्यामध्ये मागे आम्ही असंच आपल्या राज्यातल्या बऱ्याचशा साखर कारखान्यावर इन्कम टॅक्स लागलेला होता. इथं अनेक मान्यवरांना आठवत असेल 20 वर्ष तरी आम्ही तो इन्कम टॅक्स आमचा जावा, आमच्या डोक्यावरची टांगती तलवार जावी म्हणून आम्ही सगळेजण प्रयत्न करत होतो. के अँथोनी फायनान्स मिनिस्टर असताना आम्ही गेलो, पी चिदंबरम साहेब असताना गेलो, प्रणव मुखर्जी साहेब असताना गेलो, साधारण जे जे फायनान्स मिनिस्टर असायचे त्यांना जाऊन आम्ही भेटायचो. आदरणीय पवार साहेब पण आमच्याबरोबर असायचे, इतर पण काही मान्यवर असायचे, पण त्याला स्थगिती मिळायची. पण ते कायमचं आमच्या काही कारखान्यांनी जास्ती ऊसाचा भाव दिलेला असल्यामुळं जो इन्कम टॅक्स लागलेला होता तो जात नव्हता आणि ती रक्कम थोडकी नव्हती, ती 9,500 कोटी रुपये होती. पण शेवटी एकदा अमितभाईंना ते सांगितलं, अमितभाईंनी ते आपली डोक्यावरचं टांगतं तलवार कायमची तर काढूनच टाकली, आता कुठल्याही नोटिसा बिटिसा येत नाही. आणि नंतर आपण त्यांना सांगितलं की काही कारखाने अजूनही FRP पेक्षा जास्त भाव देतात, तो इन्कम टॅक्समध्ये धरला जाऊ नये. मग त्यांनी तसंही सांगितलं की जे FRP पेक्षा जास्त भाव देतील त्यांनी साखर आयुक्ताकडनं तो भाव बसतोय का नाही ते तपासायचं. साखर आयुक्तांनी यस म्हणून सांगितलं की त्यांना पण पुढं कदापि इन्कम टॅक्स लागणार नाही, फक्त आर्थिक शिस्त पाळा, कर्ज काढून भाव देऊ नका, जो नियमाने निघेल तो देण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीच्या खूप काही गोष्टी आहेत. परंतु पुढेही काही कार्यक्रम आहेत. त्याच्यामुळं मी एवढंच सांगेन की अमित शाह साहेबांच्याकडे जे आपले राज्याचे आणि या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विषय आहेत ते विषय एकदा त्यांच्या कानावर घालून त्याचाही निपटारा हा पुढच्या काळामध्ये आम्ही लोक केल्याशिवाय गप्प बसणार नाही, हा विश्वास आणि खात्री मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो. आणि अतिशय उत्तम अशा प्रकारचं इथं लॉबी आणि नूतन इमारतीचं काम हे जे काही तुम्ही सगळ्यांनी उभं केलं त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं संचालक बोर्डाचं, चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो. अशाच पद्धतीनं तुमची दैदीप्यमान वाटचाल पुढं चालू ठेवावी, त्याला कुठेही दृष्ट लागून देऊ नका. आणि कोल्हापूरचा नावलौकिक हा महाराष्ट्राच्या सर्व दूरपर्यंत पोचवावा ह्या जिल्हा बँकेचा, ही अपेक्षा व्यक्त करतो. मला बोलवल्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.